जे काही टेलिकम्युनिकेशनचे फायदे घेतो त्याचे रिफॉर्म्स करणारे अटल बिहारी वाजपेयी जी होते। या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं, मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयी जी होते। आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं। हे याकरता महत्त्वाचं आहे की अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती। आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणु संपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता, पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता। ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो, अमेरिका असेल किंवा मोठी राष्ट्र, अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो। असं अनेक वेळा झालं। पूर्ण तयारी भारताने अणुविस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले। त्यांनी त्या दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही। पण अटल बिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो, त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे। अटलजींनी निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय। त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हेलन्स केले, पण ज्या दिवशी अणुविस्फोट झाला तो झाल्यानंतरच जगाला कळलं की आता जगामध्ये एक बलशाली देश, एक अणुसंपन्न देश हा भारत तयार झालेला आहे। आणि त्यातून भारताची दृढता तर त्यांनी दाखवलीच, पण ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी त्यांना सातत्याने हे फिलर्स येत होते की अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला वाळीत टाकेल, अणुविस्फोट केला तर जग तुम्हाला बहिष्कृत करेल। आणि झालंही तसंच। आपण अणुविस्फोट केल्यानंतर अमेरिका, युरोप, जपान सगळ्या देशांनी सांगितलं आता भारतासोबतचे आर्थिक व्यवहार आम्ही समाप्त करतो आहोत। आता भारतासोबत कुठलाही करार नाही, भारतासोबत व्यापार नाही, भारताला मदत नाही। अशा पद्धतीनं एक प्रकारे भारताला बहिष्कृत करण्याचं काम आंतरराष्ट्रीय समुदायाने केलं। अटलजींना विचारलं की अटलजी आता भारताचं काय होणार, तेव्हा अटलजी म्हणाले 100 कोटीच्या भारताला जगाची आवश्यकता नाही आहे, 100 कोटीचा भारत ही जगाची आवश्यकता आहे, जगाला परत यावं लागेल। आणि अटलजींचं म्हणणं इतकं खरं ठरलं, भारताने कुठेही याचना केली नाही। हळूहळू प्रत्येक देशाला लक्षात आलं की या जगाचा विचार भारताशिवाय होत नाही। ही 100 कोटी लोक या जगामध्ये वेगळी केली जाऊ शकत नाही। आणि मग हळूहळू युनिलॅटरली भारताने मागणी न करता एकेका देशाने भारतावरचा जो काही त्या ठिकाणी सँक्शन्स होते ते उचलले आणि शेवटी संपूर्ण जगाने पुन्हा भारताला रिकॉग्निशन दिलं। भारतासोबत व्यापार, भारतासोबत व्यवहार हा सुरू केला। ही अटलजींची दृढता होती। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर ज्या काळामध्ये भारताला जगाने बहिष्कृत केलं त्यावेळी अर्थशास्त्री नसलेल्या अटलजींनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार केली की त्या सगळ्या काळांमध्ये आपली अर्थव्यवस्था 9%, 8%, 10% वाढली। आणि सगळ्यात महत्त्वाचं 2005 साली ज्यावेळी यूपीएच्या सरकारने पहिली आर्थिक पाहणीचा अहवाल त्यांचा दाखल केला, त्या आर्थिक पाहणीच्या अहवालात त्यांनी लिहिलं की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली। आणि त्या काळामध्ये 6 कोटी जॉब्स, 6 कोटी रोजगार हे अटलजींनी तयार केले। म्हणजे जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी
ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते. आणि म्हणून अटलजी अर्थशास्त्री नव्हते, पण त्यांना अर्थशास्त्र समजायचं. अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं. आणि ज्या प्रकारे देशाचा